तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRD विभागाकडून जॉईनिंगचे मेल येणे सुरू झालेले आहे। आता ते मेल कशा प्रकारे येत आहे, ते नेमके जॉईनिंगचे आहे की आणखी दुसरे कशाचे आहे। परत मेलमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि नंतर मित्रांनो हे जे मेल आहे त्या मेल व्यतिरिक्त आणखी काही जॉईनिंग लेटर तुम्हाला बाय पोस्ट येणार आहे का, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो मित्रांनो, कारण की जॉईनिंगच्या बद्दल सगळं डिटेल अपडेट मी याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट क्लिअर करणार आहे। तुमचे जे डाऊट असेल ते क्लिअर या मेलच्याद्वारे होणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। ठीक आहे, तर मित्रांनो, दप्तर कारकून गट क या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशक तात्पुरती नियुक्तीकरता शिफारस करण्याबाबत, ठीक आहे, अशा प्रकारचा मेल आलेला आहे। कोणाला आलेला आहे, तर जे काही विद्यार्थी असेल तर कालच्या तारखेचा हा मेल आहे। ठीक आहे, त्यांचं जे नाव आहे मी इथे हाईड करून ठेवलेलं आहे, कारण की त्यांची परमिशन मी घेतलेली नाही ह्या व्हिडिओ बनवण्याकरता ज्यांनी मला हा मेल सेंड केला। ठीक आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं नाव दाखवू शकत नाही। तर मित्रांनो, दप्तर कारकून गट क म्हणजे फक्त दप्तर कारकून करता हा मेल आहे, बाकीच्या पोस्ट करता नाही। दप्तर कारकूनवरती ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांना हा मेल करण्यात आलेला आहे, आणि हा मेल जो आहे मित्रांनो सगळ्यांना पर्सनली करण्यात आलेला नाही, कंबाईन मेल आहे। आता तो कसा काय बघू शकतो आपण। तर मित्रांनो, फॉरवर्डेड मेसेज आहे। ठीक आहे, डेट जी आहे ते कालच्या तारखेची आहे, कालची म्हणजे 10 तारखेची डेट आहे, माफ करा। तर सब्जेक्ट काय आहे, दप्तर कारकून गट क या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्तीकरता शिफारस करण्याबाबत। आणि ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर जो फॉरवर्ड मेसेज आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये फ्रॉम कोणाकडून आलेला मेसेज आहे, तर SCDRD पुणे झोनकडून हा मेसेज आलेला आहे। ठीक आहे, याच्यामध्ये डेट आहे मित्रांनो 10 ऑगस्ट 2024ची, आणि 18:26 म्हणजे 6:26 सायंकाळी हे मेल आलेले आहे। ठीक आहे, सब्जेक्ट काय आहे, तर दप्तर कारकून गट क या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशाने तात्पुरती नियुक्तीकरता शिफारस करण्याबाबत, म्हणजे एक प्रकारची ही नियुक्ती आहे मित्रांनो, नियुक्ती ऑर्डर याला सुद्धा आपण म्हणू शकतो। भरपूर लोकांच्या मनात संभ्रम आहे की यांना नियुक्ती ऑर्डर म्हणावं की नाही, की आणखी दुसरा कशाचा मेल आहे। तर भरपूर मित्रांचे काल जे आहे ते प्रश्नसुद्धा आपल्या चॅनलला होते। ठीक आहे, तर मित्रांनो, याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो मेल आहे कोणाकोणाला पाठवण्यात आलेला आहे, कंबाईन मेल पाठवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणाकोणाला पाठवण्यात आलं आहे, सगळ्यांचे ज्या मेल ID आहेत, जे लोक सिलेक्ट झालेले आहे त्यांचे नावेसुद्धा दिलेली आहे, आणि मेल ID सुद्धा यांच्या देण्यात आलेला आहे। जसं इथं सुरुवातीला जर आपण बघितलं तर पहिल्या मेल IDला सुधीर मालेकर यांचं नाव आहे, नंतर आहे मित्रांनो सचिन टोके। तर अशा प्रकारचे हे सगळे तुम्हाला दिसेल। इथं वैभव रणदिवे म्हणजे ज्यांची मेल ID आहे त्यांना जे मेल गेलेलं आहे जॉईनिंग करता, या सर्व मुलांना जे आहे ते मेल गेलेले आहे। ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारचे जे कंबाईन मेल आहे, याच्यानंतर तुम्हाला याच्यात एक त्यांनी PDF सुद्धा पाठवलेली आहे। हे बघा, अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय व परिमंडळ अधिकारी पुणे परिमंडळ 8। ठीक आहे, मौल्यदिना रस्ता कॅम्प पुणे 411001, दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे। दूरध्वनी क्रमांकावर सुद्धा त्यांनी तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता की बाबा हा जो मेल आहे तो कशाच्या संदर्भात आहे, परंतु हा जॉईनिंगचाच मेल आहे मित्रांनो। फक्त तुम्हाला एवढा डाऊट क्लिअर करून घ्यायचा आहे की तुम्हाला नेमकं जायचं कुठं आहे। ठीक आहे, ते मला वाटते PDF मध्ये दिलेलं असेल, आपण समोर बघूया। ठीक आहे, दिनांक आहे मित्रांनो नोंद दिनांक 11/2/2011च्या शासन आदेशानुसार मुद्रित प्रत पाठवली जाणार नाही। ठीक आहे, म्हणजे आता मित्रांनो जे हार्ड कॉपी आपण ज्याला म्हणतो त्या शासन आदेशानुसार, म्हणजे 11/2/2011च्या शासन आदेशानुसार जे आहे ते मुद्रित प्रत पाठवली जाणार नाही, म्हणजे हार्ड कॉपी तुम्हाला जे आहे ते पाठवली जाणार नाही असं याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे। प्लीज नोट दॅट ॲज पर GR डेटेड 11/2/2011 हार्ड कॉपी विल नॉट बी सेंड। ठीक आहे, तर अशा प्रकारचे म्हणजे तुम्ही जे पोस्टाची वाट बघत असाल की बाय पोस्ट हार्ड कॉपी आपल्याकडे जॉईनिंगची येईल, तर ती आता येणार नाही, हे क्लिअर झालेलं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आता बघूया हा जो PDF आहे, याच्यामध्ये जे PDF तुम्हाला दिसत असेल, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विकास महामंडळ यांच्याकडून जे PDF पाठवण्यात आलेली आहे, याच्यावर तुम्हाला वेबसाईटसुद्धा दिसत आहे www.drd.pune.gov.in, कारण की हा पुण्याचा मेल आहे म्हणून पुण्याची वेबसाईट तुम्हाला याच्यावर दिसणार आहे। ईमेल ID सुद्धा देण्यात आलेली आहे, दूरध्वनी व फॅक्स देण्यात आलेला आहे। तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही दूरध्वनी व फॅक्स करून विचारू शकता। ठीक आहे, यानंतर मित्रांनो अधीक्षक अभियंता विषय काय आहे, तर दप्तर कारकून गट या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्तीकरता शिफारस करण्याबाबत। ठीक आहे, आता PDF चे अंदर काय आहे ते आता आपण पुढे समोर बघणार आहोत।
बघा मी ही जी आहे ती PDF ओपन केलेली आहे, बघू शकता तुम्ही. PDF बघू शकता मित्रांनो की जे PDF ओपन करण्यात आलेली आहे त्या PDF हा जो दिनांक आहे 9/8/2024चा जो आहे तो परिपत्रक आहे किंवा आपल्याला झालं एक जॉईनिंग लेटरसुद्धा म्हणता येईल. याच्यामध्ये दूरध्वनी क्रमांकसुद्धा देण्यात आलेला आहे आणि मेल ID सुद्धा देण्यात आली आणि वेबसाईटसुद्धा देण्यात आली. पुण्याचा मेल असल्यामुळे पुण्याची वेबसाईट देण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रति अधीक्षक अभियंता कुंकडी सिंचन मंडळ पुणे कुंकडी सिंचन करता हा जो आहे तो मेल आहे मित्रांनो. ठीक आहे. कुंकडी सिंचन मंडळ पुण्याकरता हा मेल आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दप्तर कारकून या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशाने तात्पुरती नियुक्तीकरता शिफारस करण्याबाबतचा हा विषय आहे आणि संदर्भ देण्यात आलेला महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2022 परिपत्रक क्रमांक 349 आता दिनांक 27/1/2023. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे विषय संदर्भ बघायला मिळणार आहे. याच्यानंतर मित्रांनो उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1च्या अन्वये स्थापित समन्वय समितीद्वारे संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये जलसंपदा विभागामार्फत भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा कक्षेच्या बाहेरील. ठीक आहे. गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील 14 संवर्गाची एकूण 4497 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत दिलेल्या शासन मान्यतेनुसार सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो प्रत्येक पॉईंट आपल्याला याच्यात क्लिअर करून घ्यायचा आहे कारण की फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. नंतर पॉईंट नंबर 2 उपरोक्त भरती प्रक्रियेत संवर्गातील सर्व कार्यवाही पूर्ण करून संवर्गनिहाय उमेदवारांची शिफारस यादी व प्रतीक्षा यादी शासनाच्या www.wrdmaharashtra.government.in या संकेतस्थळावर दिनांक 29 व 31 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्या याद्या आपण बघितल्यासुद्धा आहे. सगळ्या याद्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून दिलेल्या होत्या मी. परत त्या याद्या बघायच्या कशा ते सुद्धा सांगितलेल्या होत्या. शिफारस याद्यासुद्धा याने काही डिपार्टमेंटच्या सुरू झालेल्या आहे. ठीक आहे. नंतर पॉईंट नंबर 3 संदर्भ क्रमांक 3 अन्वये नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची सामाजिक व समांतर आरक्षण या शिफारस यादीत समन्वय समिती यांच्यामार्फत पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही पुणे परिमंडळाला प्राप्त झाली आहे. ठीक आहे. म्हणजे पुणे मंडळात जी आहे ते नियुक्ती यादी जी आहे ते प्राप्त झालेली आहे असं यांचं म्हणणं आहे. नंतर तरी संदर्भ क्रमांक 4च्या मागणीनुसार व संदर्भ क्रमांक 2 अन्वये भरतीसाठीच्या पदाच्या मंजुरीनुसार भरती प्रक्रियेमध्ये उपलब्ध व शिफारस प्राप्त उमेदवारांना सोबतच्या परिशिष्टानुसार दप्तर कारकून गट क वेतन स्तर ₹6 जे बेसिक आहे तुमचं त्या 19,900 ते 63,200 या वेतन श्रेणीत त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या मंडळातील रिक्त पदावर खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे. आता त्या अटी व शर्ती कोणत्या त्यासुद्धा आपल्याला बघाव्या लागणार. उमेदवारांच्या नियुक्ती व सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळाने व त्यानुसार उमेदवार रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित विभागाने खालीलप्रमाणे मूळ कागदपत्र पुन्हा एकदा काय ते तपासणी करून घ्यावी. ठीक आहे. तुम्हाला जे जॉईनिंग लेटर आहे तुमच्या हातात देण्या अगोदर तुमचे जे आहे ते मंडळाने पूर्ण तपासणी डॉक्युमेंटची करून घ्यावी असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे ते आहे वयोमर्यादा. दिनांक 24/11/2023 रोजी म्हणजे अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक आहे. ठीक आहे. वयाच्या दाखल्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण TC म्हणतो किंवा माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला तपासण्यात यावा. ठीक आहे. म्हणजे तुमचा TC किंवा मार्कशीट 10वीचं किंवा बर्थ सर्टिफिकेट. याच्यानंतर मित्रांनो उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष पूर्ण व खुल्या प्रवर्गासाठी वय 38 वर्ष मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्ष हे राहणार आहे. ठीक आहे. अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष अनाथ प्रवर्गासाठी 43 वर्ष खेळाडू उमेदवारांसाठी 43 वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारासाठी 43 वर्ष दिव्यांग किंवा दिव्यांग माजी सैनिकांकरता 45 वर्ष माजी सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इतकी वयोमर्यादा असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो माजी सैनिकांकरता जे आहे त्यांनी जी सर्व्हिस केली असेल त्याच्या व्यतिरिक्त 3 वर्ष प्लस सूट देण्यात येणार आहे. ठीक आहे. तथापि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनी 2023 परिपत्रक क्रमांक 14 कार्य 92 दिनांक 3 मार्च 2023 आणि दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातीत करता कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष तिथील दिलेल्या असल्याने वर नमूद सर्व प्रगतीसाठी कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष इतकी शिथिलता असेल. म्हणजे ठीक आहे 2 वर्ष आणखी जे आहे ते तुम्हाला राखीव भेटणार आहे. ठीक आहे.
किमान शैक्षणिक अर्हता काय आहे मित्रांनो, तर दप्तर कारकून गट या पदासाठी सेवा प्रवेश नियम शासन अधिसूचना जलसंपदा विभाग दिनांक 29/2/2016 नुसार खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ज्यांनी कोणत्या शाखेची पदवी प्राप्त केली आहे असे विद्यार्थी किंवा असे कॅन्डिडेट टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ठीक आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट काय आहे ते बघा. तर मित्रांनो, टंकलेखन शासनाची व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी हे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो, दप्तर कारकून पदाकरता. ठीक आहे मित्रांनो. अधिवास प्रमाणपत्र उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा उच्च अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र असावे. तसेच महाराष्ट्र शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक 2010 तर दिनांक जे आहे मित्रांनो 13 जून 2011 महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक त्यांनी दिलेला आहे. याच्यानुसार जे आहे ते कारवाई करावी असं त्यांच्यात सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. उन्नत व प्रगत मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र तपासणी, तर उन्नत व प्रगत मोडत नसलेल्याबाबतचे प्रमाणपत्र तपासणीसुद्धा त्यांना करून घ्यायचे आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 सन 2004 महाराष्ट्र अधिनियम जे आहे तो G8 हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणलेला आहे. त्यानुसार उन्नत व प्रगत गटात क्रिमिनल तत्व, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटकी जमात क, भटकी जमात ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, खुल्या गटातील महिला खेळाडू यांना लागू आहे. तसेच मागास बहुजन विकास विभाग शासन शुद्धीपत्रक दिनांक 17 फेब्रुवारी 2023 नुसार उमेदवाराकडे 31 मार्च 2024 अखेर वैध असणाऱ्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शासन सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग परिपत्रक क्रमांक CBC 10/2006 परिपत्रक क्रमांक 15 मावक 5 दिनांक 5/6/2006 अन्वये दिलेल्या नमुन्यानुसार प्रमाणपत्र असावे. ठीक आहे. तथापि शासन महिला व बालविकास विभाग निर्णय क्रमांक जो त्यांनी दिलेला दिनांक आहे दिनांक जो आहे तो मित्रांनो 4 मे 2023 अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदाकरिता निवडीकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे महिलांना जे आहे ओपन गटातील ज्या महिला असेल त्यांना नॉन क्रिमिनल आता लागणार नाही, तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. मागे GR आलेला होता. तसेच शालेय शिक्षण क्रीडा विभाग शुद्धीपत्रक क्रमांक जो आहे तर त्या क्रमांकानुसार खेळाडू आरक्षणाकरता उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतची गरज नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे भरपूर काही पॉईंट आहे जे तुम्हाला म्हणजे वाचायचे आहे आणि हे सगळे जे डॉक्युमेंट आहे ते त्या विभागाला चेक करायचे आहे. ते चेक केल्यानंतरच तुम्हाला जे आहे ते जॉईनिंग डेट आहे ते इश्यू केली जाणार आहे. तर मित्रांनो, याच्यानंतरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, ज्याला कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण म्हणतो, ते चेक केलं जाणार आहे तुमचं. ठीक आहे. नंतर माजी सैनिक आरक्षण जर असेल तर माजी सैनिक आरक्षणाला काय चेक केलं जाणार आहे ते सुद्धा याच्यात क्लिअरली दिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, प्रत्येक पॉईंट जो आहे तो मी डिटेल वाचणार नाही. याची PDF तुम्हाला लागेल तर मी टेलिग्रामला देणार आहे. ठीक आहे. अंशकालीन कर्मचाऱ्यांकरता काय चेक केलं जाणार आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता अंशकालीन कर्मचाऱ्यांवर भरपूर लोकांचा आक्षेप असतो की सर म्हणजे PT रिझर्वेशन आहे ते भरपूर लोकांना आतासुद्धा कळलेलं नाही नेमकं काय आहे. तर त्याच्याकरता मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की अंशकालीन कर्मचारी शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक परिपत्रकाचे क्रमांक आहेत मित्रांनो दिनांक 27 ऑक्टोबर 2009 व क्रमांक आशंका जी दिलेली आहे त्या क्रमांकानुसार 19 सप्टेंबर 2013 नुसार शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या उमेदवारांनी सदरच्या अनुभवाची रोजगार मार्गदर्शक केंद्रामध्ये नोंद केलेली असणे आवश्यक राहील. ठीक आहे. म्हणजे समजा मित्रांनो तुम्ही मानधनावर जे आहे शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत काम केलेलं असेल आणि त्याची नोंद जर तुम्ही एम्प्लॉयमेंट ऑफिसला केलेली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना अंशकालीन कर्मचारी यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावरती डिटेल फार मोठी आहे मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहे. निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांची त्यांच्या अनुभवाचे सेवा योजना कार्यालयाकडून मूळ प्रमाणपत्र व तहसीलदार यांच्याकडील प्रमाणपत्र कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यांचे जे मूळ प्रमाणपत्र आहे ते सादर करणे त्यांना गरजेचं आहे. ठीक आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवाराच्या
प्रमाणपत्राबाबतची सत्यता पडताळणीबाबत प्रमाणपत्र वितरित केलेल्या संबंधित तहसीलदार महसूल विभाग यांना परिमंडळाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात आले असून त्यांचे वैधतेबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारांचे नियुक्ती आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात येणार आहे. म्हणजे याच्याकरता जे आहे मित्रांनो, तहसीलदारांचे जे आहे ते परिपत्रकाची किंवा तहसीलदारांच्या जे आपल्याला ऑर्डर मिळेल त्याची आवश्यकता असणार आहे. ठीक आहे. नंतर खेळाडू आरक्षण, जे लोक खेळाडू म्हणजे स्पोर्ट कोट्यातून आरक्षण घेऊ इच्छितात त्यांच्याकरता ज्या अटी दिलेल्या आहेत त्या चेक होणार आहे. दिव्यांग आरक्षणाकरता त्या अटी चेक होणार आहे आणि या चांगल्या प्रकारे चेक होणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं मित्रांनो. नंतर अनाथ आरक्षण त्याच्यासुद्धा चेक होणार आहे. प्रकल्पग्रस्तासाठींचा सुद्धा चेक होणार आहे. भूकंपग्रस्तासाठी जे आरक्षण घेऊ इच्छितात त्याच्यासुद्धा डॉक्युमेंट चेक होणार आहे. तर हे अन्य सर्वसाधारण सूचना नियुक्तीच्या आदेशामध्ये समाविष्ट करण्यासाठी. ठीक आहे. तर अन्य सर्वसाधारण सूचना काय आहे त्या बघणे महत्त्वाचे आहे. तर त्या आता इथं आपण बघूया. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या कोट्यातून तुम्ही आरक्षण घेऊ इच्छिता, ज्या कास्टमधून आरक्षण घेऊ इच्छिता, मग ते व्हर्टिकल असो हॉरिझॉन्टल आरक्षण असो, कोणते आरक्षण तुम्ही घेऊ इच्छिता, तर सगळे जे डॉक्युमेंट्स आहे तुमचे अगोदर चेक करणार आहे डिपार्टमेंट, त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र देणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अन्य सर्वसाधारण सूचना आपल्याला बघायच्या आहे. तर नियुक्ती प्राधिकारी यांनी आदेश काढल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या ठिकाणी आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत तत्काळ रुजू होणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. नियुक्ती प्राधिकारी यांनी आदेश काढल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला जॉईनिंगसाठी दिला जाणार आहे. त्या 30 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला जॉईनिंग करून घ्यायचे आहे. सदर विहित कालावधीत उमेदवार रुजू झाला किंवा झाली नाही तर तो नोकरी संधी गमावेल व त्यांच्या नियुक्तीकरता विचार करता येणार नाही किंवा केला जाणार नाही. संबंधित उमेदवार सदर पदावरील नियुक्ती स्वीकारण्यास इच्छुक नाहीत असे गृहीत धरून पुढचा जो वेटिंग कॅन्डिडेट असेल त्याला तो जे संधी देण्यात येणार आहे. ठीक आहे. सेवेत कार्यरत असलेल्या माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत त्यांना संरक्षण दलातून कार्यमुक्त केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत हजर होणे क्रमप्राप्त असणार आहे. ठीक आहे. फार महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. तुम्हाला 30 दिवसाच्या आत जे आहे ते जॉईनिंग करून घ्यायचे, केली नाही तर तुम्हाला जे अपात्र ठरवण्यात येणार आहे. ठीक आहे. नंतर 15.2 बघा. हा सेवेत रुजू होताना उमेदवारांनी त्यांच्या वर्तणुकीबाबत स्थानीय प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा मुख्याध्यापक, राजपत्रित अधिकारी इत्यादी व्यक्तीकडून 2 वेगवेगळे प्रमाणपत्र सादर करावेत. ठीक आहे. म्हणजे ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो, हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला गॅजेटेड ऑफिसरचे 2 लागणार आहे आणि दोन्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट वेगवेगळ्या 2 गॅजेटेड ऑफिसरचे लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधीकडून सुद्धा घेऊ शकता, ग्रामपंचायतकडून सुद्धा घेऊ शकता, नगरपंचायत, मुख्याध्यापक, राजपत्रित अधिकारी याच्यापैकी 2 जणांचे सर्टिफिकेट तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. याच्यानंतर उमेदवारांच्या रुजू होण्याच्या मुदतीवाढीच्या विनंती संदर्भात सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियमावली 2021 शासन अधिसूचना क्रमांक SRB 2016 परिपत्रक क्रमांक 181/12 दिनांक 21/6/2011 मधील तरतुदीनुसार तसेच याबाबत वेगवेगळी निर्गमित केलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर 15.4 एखाद्या उमेदवारास विहित कालावधीत अपरिहार्य उचित कारणास्तव रुजू होण्यासाठी मुदत हवी असल्यास बघा मित्रांनो, 15.4 जो आहे तो बघा. तर मित्रांनो, एखाद्या उमेदवारास विहित कालावधीत अपरिहार्य उचित कारणास्तव रुजू होण्यासाठी मुदतवाढ हवी असल्यास त्या उमेदवारांनी सविस्तर नियुक्ती आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना मुदतवाढीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. तत्सम प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नयेत. उचित कारणास्तव विहित कालावधीत मुदतवाढीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुदतवाढ देण्याचा किंवा नाकारण्याचा अंतिम निर्णय जो राहणार आहे संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचा राहणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, परंतु तो अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर करणे ह्या नियुक्ती प्राधिकाराचा अधिकार राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर उमेदवारांची ज्येष्ठता ही सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/6/2021 रोजीच्या शासन अधिसूचना अन्वये विनियमित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियम 2021 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता क्रमांकानुसार निश्चित करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीच्या आदेशानुसार 30 दिवसाच्या सेवेत रुजू न होणाऱ्या उमेदवाराला सेवा ज्येष्ठता गमावी लागेल व त्याची ज्येष्ठता ज्या दिनांकात शासन सेवेत रुजू होतील त्या दिनांकास निश्चित करण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो. बघा, फार महत्त्वाचा पॉईंट आहे. 15.5 सिनियरिटीसाठी पॉईंट आहे. उमेदवारांची ज्येष्ठता ही सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/6/2021 रोजीच्या शासन अधिसूचना अन्वये विनीत केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियम 2021 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता क्रमांकानुसार निश्चित करण्यात येईल. ठीक आहे. गुणवत्ता क्रम म्हणजे मित्रांनो, तुमचे जे अगोदर जो तुमची सिनियरिटी ठरत होती अगोदरच्या वेळेस तुम्ही जेवढ्या लवकर जॉईनिंग करत होते
म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या कॅन्डिडेटनी अगोदर जॉईनिंग केली तो सिनियर होता, त्याच्यानंतरचा जो जॉईनिंग करणारा ज्युनियर असा क्रम चालत होता मित्रांनो. परंतु 2021च्या सर्क्युलरनुसार किंवा ऑर्डरनुसार जो आहे तो तुमच्या मेरिटनुसार ज्येष्ठतेचा क्रम चालत असतो. तुमचा समजा मेरिट 1 असेल, 2 असेल, 3 असेल, समजा 1 नंबरचा जो मेरिट असेल तो नंतर 30 दिवसा, समजा आता 2 नंबरचा मेरिट विद्यार्थी आहे आणि त्यांनी 30 दिवसाच्या आजच्या कालावधीमध्ये समजा 2 तारखेला जॉईनिंग करून घेतलं आणि 1 नंबरचा जो मेरिटवाला असेल त्यांनी समजा 30 तारखेला जॉईनिंग करून घेतलं, तरी त्याच्यामध्ये जो सिनियर राहणार आहे मित्रांनो, तो जो मेरिट असेल 1 नंबरवाला तोच राहणार आहे, कारण की हे जे नियम आहे ते चेंज झालेले आहे. ठीक आहे, सिनियरिटीनुसार जे बनणार आहे तुमची ते मेरिटनुसार बनणार आहे. अगोदर जी सिनियरिटी बनत होती ती जॉईनिंगनुसार बनत होती. ठीक आहे, तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण की सिनियरिटीचा फार मोठा प्रभाव तुमच्या प्रमोशनवर पडत असतो. ठीक आहे, म्हणजे ज्यांना जास्त मार्क असेल, जो मेरिटमध्ये असेल त्याच्यानुसार सिनियरिटी लागणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास कल्याण विभागाचे शासन निर्णय क्रमांक CBC 2020 परिपत्रक क्रमांक 18 मावक दिनांक 31/1/2020 नुसार खुल्या प्रवर्गातील महिला, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विमुक्त मागास प्रवर्ग या प्रवर्गातील प्रगत व उन्नत गटात समाविष्ट नसलेल्या व्यक्तींना सक्षम प्राधिकाऱ्याकडून जे लागणारे 83 प्रमाणपत्राची वैधता पडताळणीसाठी राज्यातील प्रादेशिक महसूल विभागास्तव विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील गठीत करण्यात आलेल्या समितीकडून 80 प्रमाणपत्राची, ज्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो, तपासणी अंती वैध ठरणाऱ्या अटींची अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार आहे. ठीक आहे, शासन महिला व बालविकास विभाग निर्णय क्रमांक 4 मे 2023 अन्वये खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर सर्व मागास प्रवर्गात उमेदवारांचे उन्नत व प्रगत गटातील क्रिमिनल मोडत नसल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे दिलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची वैधता संबंधित नियुक्त अधिकारी यांनी उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार तपासून घेण्यात कारवाई करावी. उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राच्या सत्यतेचे बाबतचा अहवाल संबंधित समितीकडून शासनास प्राप्त होण्याच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येत आहे. ठीक आहे, तात्पुरत्या नियुक्त्या देण्यात येत आहे, कारण की तुमच्या प्रमाणपत्राचे जे व्हेरिफिकेशन होणार आहे ते मित्रांनो चांगल्या प्रकारे होणार आहे, त्याच्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला नियुक्त्या देणार आहे. ठीक आहे, नंतर मित्रांनो उमेदवारांनी हिंदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केली नसेल किंवा सदर भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर या संबंधी असलेल्या नियमानुसार भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची वेतनवाढ प्रचलित नियमाप्रमाणे रोखून ठेवण्यात येईल, म्हणजे तुमचं जे इन्क्रीमेंट आहे ते रोखून ठेवण्यात येईल, तुमची पदोन्नती म्हणजे ज्याला आपण प्रमोशन म्हणतो मित्रांनो ते रोखून ठेवण्यात येईल. ठीक आहे, तसं तर या पदाला जे आहे मित्रांनो प्रमोशन व्हायला वेळ लागतं, परंतु इन्क्रीमेंट फार महत्त्वाचं असतं. नंतर आहे मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकडे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 19/3/2003 मधील तरतुदीनुसार DOEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा B किंवा C स्तरापैकी कोणत्याही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे अधिकृत MSc परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक प्रमाणपत्र किंवा माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णय क्रमांक जो आहे तर दिनांक 4/2/2000 तेव्हा शासन पूरक पत्र दिनांक 8/1/2018 मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक संगणक अर्थ आवश्यक आहे. तथापि नियुक्ती स्वीकारण्याच्या वेळेस सदर प्रमाणपत्र किंवा अर्थ उमेदवाराकडे नसल्यास नियुक्ती स्वीकारल्यापासून 2 वर्षाच्या आत उमेदवार उपरोक्त व शासन निर्णयातील नमूद संस्थेचे संगणक ज्ञानाचे अर्थाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 2 वर्षाच्या कालावधीच्या आत ते प्राप्त करून घ्यायचे आहे मित्रांनो. नंतर आहे प्रस्तुत उमेदवारांची नियुक्ती शिफारसही त्यांच्या पूर्वचरित्र पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येत असल्यामुळे 6 महिन्याच्या आत उमेदवारांचे त्यांचे पूर्व चरित्र यासंबंधी सक्षम पोलीस अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा जो PVR आहे मित्रांनो याच्यामध्ये 2 प्रकारच्या असतात. याच्यामध्ये बघा मित्रांनो जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतं ते सेंट्रल गव्हर्नमेंट अगोदर तुमचा PVR करतात, त्याला पोलीस व्हेरिफिकेशन रेकॉर्ड किंवा रिपोर्ट आपण म्हणतो, ते अगोदर करतात, त्याच्यानंतर जॉईनिंग देतात आणि हे स्टेट गव्हर्नमेंट जे अगोदर जॉईनिंग करून घेतात आणि नंतर PVR करत असतात. ठीक आहे, त्याला तर आपण चारित्र पडताळणी अहवाल म्हणतो. ठीक आहे, तर हा तुमचा 6 महिन्याच्या आत तुम्हाला करून घेणं गरजेचे आहे. ठीक आहे, उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय मंडळाकडून वैद्यकीय तपासणी अहवाल, महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील नियम 11 कानूनी नियुक्ती होण्यापूर्वी किंवा नियुक्तीच्या तारखेपासून त्या 6 महिन्याच्या आत तुम्हाला मेडिकलसुद्धा तुमचं करून घ्यायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो शासन निर्णय वित्त विभाग जे आहे निर्णयानुसार त्यानंतर जी शारीरिक सेवेत नियुक्ती होतात त्यांना नवीन
शासकीय सेवेत नियुक्ती होतात त्यांना नवीन परिभाषित अंशदान नियुक्ती योजना लागू ठरेल. ठीक आहे. तर अंशदान जे आहे ते मित्रांनो अगोदर जे होती ते ओल्ड पेन्शन स्कीम होती. आता ते ओल्ड पेन्शन स्कीम गव्हर्नमेंटने बंद केलेली आहे. आता न्यू पेन्शन स्कीममध्ये तुमचा समावेश केलेला जातो. याचे भरपूर काही तोटेसुद्धा आहेत मित्रांनो. याच्यावरती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो. ठीक आहे. परत तुम्हाला याचे एकदा तोटे सांगतो न्यू पेन्शन स्कीमचे. याच्याकरता फार मोठे आंदोलनसुद्धा पूर्ण देशभरात सुरू आहे की ओल्ड पेन्शन स्कीम आहे ते बहाल करण्यात यावी. ठीक आहे. जसे मित्रांनो आमदार खासदारांना ओल्ड पेन्शन स्कीम आहे, परंतु 60 वर्ष सर्व्हिस करणाऱ्या वयाच्या 60 वर्षापर्यंत सर्व्हिस करणाऱ्या ज्या कॅन्डिडेट म्हणता येईल किंवा आपले शासकीय कर्मचारी म्हणता येईल त्यांना ओल्ड पेन्शन स्कीम काढून घेण्यात आलेली आहे. तर ह्या एक प्रकारचा अन्याय आणि अन्यायाच्या विरुद्ध सर्व देशभरात आंदोलने सुरू आहेत मित्रांनो. तर ओल्ड पेन्शन स्कीममध्ये काय होतं तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा गरज असेल तुम्ही त्याच्यातून पैसे विड्रॉल करू शकत होता. सोबतच तुम्हाला एक हमखास पेन्शनची गॅरंटी होती. तुमचं जे बेसिक आहे तेवढ्या बेसिकच्या आधी सॅलरी आधी तुम्हाला पेन्शनच्या रूपात रिटायरमेंटच्या वेळेस मिळत होती. परंतु नी पेन्शन स्कीममध्ये मित्रांनो पूर्णतः जे आहे ते शेअर मार्केटवर डिपेंड असतात. त्याच्यामुळे तुम्हाला निश्चित आकडा कळत नाही. ठीक आहे. भरपूर काही तोटे आहे, नंतर याच्यावरती आपण बघूया. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पूर्ण डिटेल पॉईंट हा वाचून घ्यायचा आहे. मी फक्त मेन तुम्हाला सांगत आहे. नंतर उमेदवाराने दप्तर कारकून गट या पदासाठी विहित केलेल्या विभागीय परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे सुद्धा आवश्यक राहणार आहे. उमेदवाराने कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास तसेच त्याचे काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा असमाधानकारक आढळल्यास तो सेवेतून कमी करण्यात येणार आहे. ठीक आहे. उमेदवाराने कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास किंवा फार महत्त्वाचं आहे बघा, उमेदवाराने कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास तसेच त्याचे काम किंवा वर्तणूक अयोग्य असमाधानकारक आढळल्यास तर तसेच त्यांचे वर्तन अयोग्य अथवा असमाधानकारक आढळल्यास तो सेवेतून कमी करण्यास पात्र ठरेल, म्हणजे त्याची सेवा संपुष्टात आणली जाऊ शकते. ठीक आहे. नंतर मित्रांनो सदर नियुक्ती उमेदवाराने सादर केलेल्या प्रमाणपत्र सत्यतेवर अवलंबून राहील. उमेदवाराने सादर केलेले प्रमाणपत्र तसेच सांख्यांकन नमुन्यात नमूद केलेली माहिती नियुक्तीनंतर खोटी अथवा बनावट आढळल्यास उमेदवारांची नियुक्ती ताबडतोब संपुष्टात येईल. उमेदवारांनी सादर केलेली प्रमाणपत्र चुकीचे किंवा अवैध आढळून आल्यास त्या अनुषंगाने होणाऱ्या कारवाईस ते स्वतः जबाबदार राहणार आहे. ठीक आहे. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. तर याच्यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट बघूया. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 15.15. उमेदवाराने साक्षांकन नमुन्यात सादर केलेली माहिती नियुक्ती देण्यात आल्यानंतर असत्य असल्याचे आढळून आल्यास उपरोक्त नियुक्ती आदेश रद्दबद्दल करून भारतीय दंडसंहितेनुसार फौजदारी कारवाई करून सदर उमेदवाराला शासन सेवेत कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येईल. ठीक आहे. परत बघा महत्त्वाचा पॉईंट आहे. परमनंट तुम्हाला शासन सेवेत अपात्र ठरवू शकतात. कशाच्या बेसिकवर तर उमेदवाराने साक्षांकन नमुन्यात सादर केलेली माहिती जर नियुक्ती दिल्यानंतर खोटे आढळल्यास. ठीक आहे. नंतर मित्रांनो उमेदवाराच्या सेवानिवृत्तीचे वय प्रचलित नियमानुसार राहणार आहे. नंतर उमेदवार सेवेत रुजू झाल्यानंतर सेवेचा राजीनामा देऊ इच्छित असल्यास त्याला शासन परिपत्रक क्रमांकानुसार 1 महिन्याच्या आत जे आहे तुम्हाला नोटीस द्यायच्या डिपार्टमेंटला. जर तुम्ही तसा नोटीस दिलेला नसेल किंवा दिला नाही तर मग तुमच्यावर काय होईल, तुम्हाला 1 महिन्याचं मूळ वेतन जे आहे ते द्यावं लागणार आहे. तुमचं 1 महिन्याचा बेसिक त्यांना द्यावं लागणार आहे. नंतर मित्रांनो मात्र गैरशिस्त सेवा विनियमाचा भंग इत्यादी कारणासाठी एखाद्या उमेदवाराची सेवा समाप्त करण्यासाठी वरीलप्रमाणे नोटीस देण्याचे बंधन शासनावर राहणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला जर समजा मित्रांनो राजीनामा द्यायचा असेल तुम्हाला 1 महिन्याच्या डिपार्टमेंटला कळवायचं आहे. नाही तर मग तुम्हाला जे आहे ते 1 महिन्याची सॅलरी जी आहे बेसिक सॅलरी जमा करावी लागणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा 15.18. उमेदवार सध्या केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत अथवा नियम शासकीय सेवेत कार्यरत असतील तर संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांना नेमणुकीच्या ठिकाणी सेवेत कार्यरत असतील तर संबंधित नियंत्रक अधिकारी त्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याच्या दृष्टीने सदर सेवेतून कार्यमुक्ती झाल्याचे तथा तसे लेखी पत्र सादर केल्याशिवाय त्यांना रुजू करून घेतले जाणार नाही. समजा एखादा जो उमेदवार असेल तो स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटला असेल आणि त्यांना डिपार्टमेंटला रुजू व्हायचे असेल त्यांना जे आहे ते NOC आणणे गरजेचं आहे. एका वाक्यात सांगतो तुम्हाला, त्याला NOC म्हटलं जाते. ठीक आहे. नंतर मित्रांनो 15.19. उमेदवार ज्या दिवशी रुजू होतील त्या दिवसापासून नियमाप्रमाणे त्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्यात यावेत व बदली झाल्यास ते संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पाठवण्यात यावेत. ठीक आहे. नंतर मंडळात परिमंडळात आकृतीबंधानुसार अगर आडव्या अंती कार्याचा संवर्गात अतिरिक्त ठरल्यास समावेशाबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सामान्य शासन विभागाचे परिपत्रक क्रमांक अन्वय विवाहित उमेदवारास लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र लिहून देणे गरजेचे राहणार आहे. ठीक आहे. सदरची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती 1979 व इतर शासकीय नियमाच्या अधीन राहील. तसेच या नियमांचे वेळोवेळी होणारे बदल दुरुस्त लागू राहणार आहे. ठीक आहे. नंतर उपरोक्त आदेशामध्ये सर्व अटींचे मी काळजीपूर्वक वाचन केले आहे. आदेशातील सर्व अटी मला मान्य आहे अशा प्रकारचे बंधपत्र संबंधित उमेदवारास
कामावर रुजू होण्यापूर्वी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचे आहे. त्यानंतर त्यांना कामावर रुजू करून घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सगळ्या अटी तुम्हाला लिहिल्या जाणार आहे. त्या तुम्हाला साईन करायच्या, नंतर तुम्हाला कामावर रुजू करून घेतलं जाणार आहे. सदरची नेमणूक ही अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून ती शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाची अधीन राहून व त्यांना शासन सेवेतून कोणतेही कारण किंवा नोटीस न देता कमी करण्यात येईल. ठीक आहे, तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक देण्यात येत आहे मित्रांनो, असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि कसलेही कारण न देता, नोटीस न देता तुम्हाला शासनातून जे सेवेतून आहे ते बडतर्फसुद्धा केले जाऊ शकते. जर असं सहजासहजी होत नाही मित्रांनो, फार मोठं कारण असेल तेव्हाच होतं, घाबरण्याची गरज नाही. ठीक आहे, नियुक्त होणाऱ्या परिमंडळाला नियुक्ती 5 वर्ष सेवा करणे बंधनकारक आहे. नियुक्तीनंतर 5 वर्षात अन्य परिमंडळात बदली करण्यात येणार नाही. याबाबत शपथपत्र नियुक्ती होणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीवेळी देणे आवश्यक आहे. ठीक आहे, नियुक्त होणाऱ्या परिमंडळात नियुक्तीनुसार 5 वर्ष सेवा करणे तुम्हाला बंधनकारक राहणार आहे. नियुक्तीनंतर 5 वर्षात अन्य परिमंडळात बदली करता येणार नाही. ठीक आहे, 5 वर्षापर्यंत तुम्हाला कंपल्सरी सेवा द्यायची आहे. ठीक आहे, उमेदवारांनी नियुक्तीच्या पदस्थापनेच्या ठिकाणी हजर न होता विशिष्ट ठिकाणी पदस्थापना किंवा नियुक्ती मिळवण्यासाठी मान्य लोकप्रतिनिधी किंवा खाजगी व्यक्ती किंवा संघटना यांच्यामार्फत दडपण दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संबंधित उमेदवाराविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, तुम्ही समजा कोणत्या आमदारा खासदाराला मंत्रीला वगैरे सोबत घेऊन किंवा आणखी कोणत्या व्यक्तीला सोबत घेऊन तुम्ही जर बदलीचा प्रयत्न केला तर तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे नियम आहेत मित्रांनो, फार महत्त्वाचे नियम आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता जे साईन आहे वैशाली नारकर यांचे अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधक विकास संचालनालय परिमंडळ अधिकारी पुणे. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यानंतर याच्यात एक यादी तुम्हाला दिलेली आहे, जे विद्यार्थी सिलेक्टेड झाले त्यांची यादी आहे, ते पण आपण बघूया. याच्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालं आहे आणि ज्यांना जे डिव्हिजन देण्यात आलेलं आहे ते सुद्धा याच्यात दाखवणार आहे कशा प्रकारचे. फक्त एक लिस्ट याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची मंडळी यादी. पुणे परिमंडळ कार्यालय पत्र आहे. ठीक आहे, आणि परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन व विकास संचालन परिमंडळ अधिकारी पुणे परिमंडळ पुणे. ठीक आहे, पदाचे नाव आहे मित्रांनो दप्तर कारकून, याच्याकरता झालेलं सिलेक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो सिरियल नंबर देण्यात आलेला आहे, मेरिट नंबर देण्यात आलेला आहे, कॅन्डिडेटचे फुल नाव देण्यात आलेलं आहे, जेंडर देण्यात आलेला आहे, मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे, ईमेल ID देण्यात आलेला आहे आणि करस्पॉन्ड ॲड्रेस देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे कॅन्डिडेटचं फुल नाव आहे ते मी हाईड केलेलं आहे मित्रांनो, मोबाईल नंबर त्यांचा हाईड केलेला आहे आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेससुद्धा मी हाईड केलेला आहे. कारण त्याच्यामागे मित्रांनो पर्सनल इन्फॉर्मेशन विदाऊट परमिशन आपण शेअर करू शकत नाही. ठीक आहे, तर मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकॉनॉमिकली विकर सेक्शनमधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीचं सिलेक्शन झालं ते दिले आहे आणि नंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे काय आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. याच्यानंतर मित्रांनो बघू शकता ओपन जनरल आहे आणि जे झोन आहे ते कुकडी इरिगेशन सर्कल. ठीक आहे, तर कुकडी सर्कल करतात हे सगळ्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. कारण की हा जो मेल आहे सर्व मेल जो मित्रांनो कुकडी इरिगेशन डिपार्टमेंट करतात आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे मित्रांनो याच्यात पहिल्या यादीमध्ये 7 कॅन्डिडेट तुम्हाला दिसणार आहे. तर फक्त एक यादी मी तुम्हाला याच्यात दाखवत आहे, अशा प्रकारची यादी येते म्हणून. बाकी याद्या तुम्हाला PDF बघायला मिळणार आहे ज्यांना कोणाला मेल आला असेल त्यांना. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यानंतर तुम्ही बघू शकता 74 नंबर 99 नंबर 118 नंबर सगळ्यांचं जे आहे मित्रांनो याच्यामध्ये कॅटेगरी आणि याच्यामध्ये झोन कोणता आहे तर झोन एकच आहे सगळ्यांना, म्हणजे एकाच झोनची यादी असल्यामुळे एकच झोन असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची यादी आहे मित्रांनो. आता तुमचं जे जॉईनिंग लेटर एक प्रकारे हा जॉईनिंग मेलच आहे, परंतु याच्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंट जॉईनिंग लेटर तुम्हाला देणार आहे. तुमचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करणार आहे. ते व्हेरीफाय केल्यानंतर जे स्टॅम्प पेपर तुमचा लिहून घेतला जाणार आहे, अटीच्या सगळ्या अटी मान्य असल्या तर त्याच्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट जॉईनिंग देणार आहे. ठीक आहे, तर अशाच अपडेट माहिती करता चॅनलच्या जे आपला हॅलो टीचर चॅनल आहे मित्रांनो त्याच्याशी निगडीत राहा, त्याला वारंवार बघत चला. सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामला दिलेली आहे ऑलरेडी. भरपूर विद्यार्थी जॉईनसुद्धा झालेले आहे. जे जॉईन व्हायचे असेल त्यांनी टेलिग्रामला जॉईन करून घ्या. आणि आणखी काही अपडेट माहिती मिळाली, भरपूर अपडेट माहिती आपल्याकडे येणार आहे. याच्यानंतर आणखी सुधारित याद्या ज्या आहेत त्या येण्याचे चान्सेस आहे. आणखी जे जॉईनिंग आहे ते सुद्धा येणार आहे. आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे पद तुम्ही अनुरेखक पदाकरता वारंवार व्हिडिओ बनवण्याकरता अपील करत आहात त्याच्यावरती माझं काम सुरू आहे. लवकरात लवकर मी तो व्हिडिओ पब्लिश करणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो तुमच्या प्रेम चॅनलला नेहमीप्रमाणे सतत मिळू द्या. आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जाईल. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.